नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर। आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन विषय घेऊन आम्ही सज्ज झालो आहोत। 6 महिन्यात अमोल मिटकरींची राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्ते पदावरून उचलबांगडी। नेमकं प्रकरण काय आहे यासंबंधी आता आपण खोलवर चर्चा करूया। आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच विविध राजकीय पक्षांनी फेरबदल करण्यास सुरुवात केली आहे। या फेरबदलाचा सगळ्यात मोठा फटका आमदार अमोल मिटकरी यांना बसला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांना त्यांच्या पक्षाने दणका दिला आहे। त्यांचं मुख्य प्रवक्तेपद अवघ्या 6 महिन्यांच्या आत काढून घेण्यात आले आहे। त्यांच्या जागी उमेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे। समाज माध्यमातून वेगवेगळी वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न करणारे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांचा पक्षाने मुख्य प्रवक्तेपद काढून घेण्याची कारवाई केली आहे। 6 महिन्यांपूर्वी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र 6च महिन्यात त्यांना पदावरून काढण्यात आल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा होऊ लागली आहे। दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांच्या जागेवर उमेश पाटील यांना नियुक्ती देण्यात आली आहे। आमदार अमोल मिटकरी यांचं पद काढून घेण्यात आल्याने त्यांना गच्छंती की नवीन पद हे देखील पाहावे लागणार आहे। तुर्तास या पदावर काढण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे। शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल मिटकरी यांची मुख्य प्रवक्तेपदी निवड करत असल्याची घोषणा केली होती, मात्र त्याला 6 महिने पूर्ण होण्याच्या आधीच हे पद काढून घेण्यात आलं आहे। आमदार अमोल मिटकरी हे माध्यमातून वेगवेगळी वक्तव्य करून कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करतात। त्यांच्या काही वक्तव्यांमुळे बरेचदा वादही होतात। सत्तेत सहभागी होण्यापूर्वी त्यांनी भाजपवर अनेक वेळा तोंडसुख घेतले होते, त्यामुळे याची चर्चा सत्तेत सहभागी झाल्यानंतरही झाली होती। त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांचा आमदार मिटकरी यांना सत्तेत सहभागी झाल्यानंतर देखील विरोध कायम होता। आता पक्षाने मुख्य प्रवक्ते पदच काढून घेतल्यानंतर पुढे त्यांना जबाबदारी मिळते का हे पाहावं लागणार आहे। दरम्यान निर्णयानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमातून प्रतिक्रिया देखील व्यक्त केली आहे। ते म्हणाले की पक्षाचे एकूण 7 प्रवक्ते असून उमेश पाटील हे आता मुख्य प्रवक्ते आहे। मुख्य प्रवक्ता हा मुंबईत राहणारा असावा आणि मी अकोल्यात राहतो, त्यामुळे पक्षाची योग्य तो समन्वय साधता येत नाही, त्यामुळे हा निर्णय घेतला आहे। मुख्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचे त्यांनी अभिनंदन देखील केलेले आहे। आता अमोल मिटकरी काहीही म्हणत असले तरीही शेवटी सर्वत्र एकच चर्चा आहे आणि ती अशी की वादग्रस्त विधानांवरून त्यांच्या पदावरून त्यांना हटवण्यात आलेलं आहे। तर यासंबंधी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि असेच नवनवीन विषय जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राइब करा। शेजारचं बेल बटन प्रेस करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, धन्यवाद।